विसापूर ते लाटवण फाटा या रस्त्याचे काम चालू आहे आणि या रस्त्याच्या काम चालू आहे। या रस्त्याला लगत असणारे शेतकरी आहेत, त्यांची नुकसान झालेली आहे। कुणाचे आंबे गेलेले आहेत, कुणाचे काजू गेलेले आहेत, कुणाचे घराची अर्धी जागा गेलेली आहे। तर येथील सरपंच जयेश मानकर यांच्याकडून येथील काय समस्या आहेत त्या आपण जाणून घेऊया। नमस्कार, मी जयेश मानकर, सरपंच ग्रामपंचायत सोहली, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी। मी तुम्हाला विनंतीपूर्वक सांगू इच्छितो की आमच्या गावातून हा विसापूर लाटवण फाटा ते लाटवण रत्नागिरी हद्दीपर्यंत रस्ता सन्माननीय गृहमंत्री योगेशदादा कदम यांच्या पाठपुराव्याने किंवा यांनी जो काम आणलेला आहे जवळजवळ 45 कोटीचं काम चालू आहे। परंतु हा काम होत असताना मी गेल्या वर्षीसुद्धा सन्माननीय उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग मंडणगड कोंडविलकर साहेब यांना पत्रव्यवहार केला होता की जो काम तुम्ही करताय त्याच्या रस्त्यालगत असणारी भातशेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे। त्या भातशेतीमध्ये असणारे काजू कलमाची झाडं असतील किंवा जी घरं आहेत बाजूला त्यांचं काय, तर त्यांचं आजपर्यंत मला त्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नाही। हा तुम्ही पाहू शकता 7/4/2026 सुद्धा मी तसाच पत्र त्यांना रिमाइंड करून दिलेलं आहे, त्याचंसुद्धा त्यांनी अजूनपर्यंत उत्तर दिलेलं नाही आहे। त्यांचं अक्षरशः फक्त SMC कंपनीने हा कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे। ते कंपनीचे मालक आले की ते स्वतः अभियंता धावत येतात, आमच्या प्रश्नाकडे ते अक्षरशः दुर्लक्ष करतायत। निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे या रस्त्याच्या बाबतीत। मी तुम्हाला सांगू इच्छितो की 7 तारखेला दिलेल्या पत्रामध्ये हे मोऱ्या खचलेल्याचं मी पूर्ण व्हिडिओ तयार केलं होतं, फोटो काढून त्यांना दिले। त्यानंतर मला वाटतं 2 दिवसापूर्वी ती पूर्ण वॉल जी बांधलेली होती ती तोडून पुन्हा ती मोरी खचलेली त्यांनी दुरुस्त केलेली आहे। अशा प्रकारचं काम त्यांचं म्हणजे कोणाचं लक्ष नाही आहे आणि काम होतं आहे, या पद्धतीने काम चालू आहे। माझी फक्त एवढीच मागणी आहे की शेतकऱ्यांच्या जमिनी ज्या चालल्या आहेत त्या रस्त्यामध्ये आणि जी काजू कलमाची जी झाडं चाललेली आहेत किंवा घरांच्या ज्या भिंतीत चाललेल्या आहेत, आता तुम्ही बघू शकता माझं घर बाजूला आहे, त्या घराचे मला वाटतं 7-8 पत्रे यांच्या स्फोटने तुटलेले आहेत, पण ते त्याच्याकडे लक्ष देत नाही आहेत। मी आजपासून त्यांना सांगितलेलं आहे की हा जोपर्यंत पूर्ण या लोकांना शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत या पुलाचं काम चालू देणार नाही, म्हणून रस्ताच मी तो बंद करणार होतो। परंतु सन्माननीय पंचायत समिती सदस्य फणसे साहेब हे म्हटले की रस्ता चालू राहू दे, कारण लोकांची गैरसोय होता कामा नये, म्हणून तो मी तात्पुरता त्यांना चालू ठेवलेला आहे। परंतु पुलाचं काम जोपर्यंत गरीब शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला मिळत नाही तोपर्यंत काम चालू करून देणार नाही। ते शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळत आहेत हे जणू स्पष्टच आहे। त्यांना धडा शिकवल्याशिवाय मी आता गप्प बसणार नाही। धन्यवाद। या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झालेले आहे आणि इथे असलेल्या घराला इथे जे मोठमोठे सुरुंग लावले जातात त्या सुरुंगने घरावरचे पत्रे आहेत ते फुटले गेलेले आहेत, त्यांचे नुकसान झालेले आहे। तसेच आता सांगितल्याप्रमाणे सरपंचांनी जे नुकसान भरपाई जोपर्यंत देत नाहीत तोपर्यंत ते हा जो ब्रिज आपल्यासमोर जो पाठीमागे बांधणार आहेत त्या ब्रिजचं काम ते चालू करून देणार नाहीत। समीर पिंपळकर, कोकण मराठी 24 तास, सोवेली।